नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही कणकवली तालुका आणि ऑल इंडिया 2 आयकॉन गोव्यामध्ये टुर्नामेंट खेळण्यासाठी चाललेलो आहोत, ध्रुव ट्रॉफी। तर हे बघा आमचे कणकवली स्टार मिस्टर 360 ऑफ सिंधुदुर्ग विकास कदम, त्यानंतर हा रजत कदम, पाठीमागे आमचे 2 कलमटचे स्टार बसलेले आहेत, हा युवराज कदम, त्यानंतर हा आमचा लेफ्टी अक्षय जाधव। तर बघा मित्रांनो, मुंबई गोवा हायवे आम्ही मॅचसाठी निघालेलो आहोत। बघा मित्रांनो, आता आपण बांदा या ठिकाणी आलोत। ही सिंधुदुर्ग आणि गोवा बाउंड्री आहे। तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आता नाश्त्यासाठी या ठिकाणी आपण जात आहोत, श्री साई समर्थ वडापाव सेंटर। तर मित्रांनो, बघा आम्ही नाश्त्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत। बघा वडापाव, अक्षय कदम मॅन फ्रॉम कलमट, आणि हा रजत कदम। त्यानंतर हे बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी ध्रुव ट्रॉफी चालू आहे, आज पहिलाच दिवस आहे आणि ओपनिंगचे सामने असल्यामुळे ते बघा त्यांची पूर्वतयारीसुद्धा चालू आहे। आम्ही अगदी मैदानावरती पोहोचलेलो आहोत। हे बघा संपूर्ण ध्रुव ट्रॉफीचं स्टेज वगैरे बघा, आणि त्यांची सध्या चाललेली तयारी बघा। हे संपूर्ण ग्राउंड दाखवतो तुम्हाला। हे बघा संपूर्ण आउटफील्ड एकदम प्लेन आहे, ग्रास विकेट आहे। त्यानंतर बघा संपूर्ण ग्राउंड, त्यानंतर तुम्हाला आता विकेटसुद्धा दाखवतो, सिमेंट विकेट आहे। बघा अतिशय भव्य दिव्य डे नाईट टुर्नामेंट आहे ध्रुव ट्रॉफी। 1 तालुका 2 आयकॉन ऑल इंडिया अशी ही टुर्नामेंट आहे। हे बघा सिमेंट विकेट। आता थोड्याच वेळामध्ये आमची मॅचसुद्धा सुरू होईल। मॅचीसुद्धा अगदी वेळेत सुरू होतात, दर्जेदार नियोजन आहे। तर मित्रांनो, हे बघा आमच्या कणकवली तालुक्याचं भविष्य, कणकवली स्टार दोन्हीसुद्धा कलमटचे प्लेयर आहेत, अक्षय जाधव आणि शुभम चिंदरकर। तर मित्रांनो, आज आम्ही गोव्यामध्ये कणकवली तालुका ध्रुव ट्रॉफी खेळण्यासाठी आलेलो आहोत। अतिशय दर्जेदार असं नियोजन आहे, ग्राउंड वगैरे तुम्हाला मी आधीच दाखवलं आहे। तर आपण थेट चर्चा करू आमच्या यंगस्टारशी। अक्षय, कसं वाटतंय गोव्यात आज खेळायला आलं? तर ही माझी गोव्यातली पहिली टुर्नामेंट आहे। तर हा नवीन अनुभव असेल आमच्यासाठी, कारण आम्ही शक्यतो बाहेर खेळलो नाही आधी कधी, पण आज आम्हाला संधी भेटते आमच्या स्पॉन्सर्समुळे आणि कॅप्टन असतील किंवा मॅनेजमेंट असतील, युवराज कदम आणि गौरव सर यांच्यामुळे। तर आम्ही त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू आणि आमचा चांगला परफॉर्मन्स याची आम्ही काळजी घेऊ। तर मित्रांनो आमचे हे दोन्ही स्टार, कणकवली स्टार मुन्ना परब आणि अनिकेत कांबळे। मुन्ना परबबद्दल जर बोलायचं झालं तर हेअरस्टाईल वगैरे एकदम आगरकर सारखी आहे। तर तो आपल्याला थोडंसं पिच रिपोर्ट आणि या ग्राउंडबद्दल थोडंसं सांगेल। आणि प्रथमतःच आम्ही कणकवली तालुका, स्पॉन्सर आमचे अचित कदम, AK स्पोर्ट वरवडे कणकवली, आम्ही या ठिकाणी ध्रुव ट्रॉफी खेळण्यासाठी आलेलो आहोत। तर आमच्या यंगस्टारशी चर्चा करूया। मुन्ना, कसं वाटतं तुला या ठिकाणी आपण खेळायला आलो? तर खरंच खूप चांगलं ग्राउंड आहे, पहिल्यांदा आलो इकडे खेळायला। सीझनची स्टार्टिंग इथून करणार, पहिल्यापासून पहिलीच मॅच आहे, बघू आता। तर अनिकेत कांबळे, कसं वाटतंय तुला? सर, ग्राउंडबद्दल बोलायचं तर माझी तर पहिलीच टुर्नामेंट आहे एवढी मोठी टुर्नामेंट खेळण्याबद्दल। तर तुम्ही मला इथे घेऊन आलात तर मी तुमचा आभारी आहे, आणि म्हणजे 100% परफॉर्मन्स देऊ आम्ही इथे। ओके, थँक्यू। तर मित्रांनो, हे सुद्धा आमचे यंगस्टार आहेत, रजत कदम, अक्षय कदम आणि साई भोगले। तर मित्रांनो, आपण थेट त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। तर आम्ही प्रथमतः या टुर्नामेंटसाठी आलेलो आहोत, कणकवली तालुका ध्रुव ट्रॉफी। अतिशय दर्जेदार असं ट्रॉफीचं नियोजनसुद्धा असतं, या तुम्ही प्रत्येकजण ही टुर्नामेंट बघतच असाल। तर आपण थेट अक्षयशी चर्चा करूया। अक्षय, ही टुर्नामेंट तू खेळायला आलास, तुझी सुद्धा पहिलीच वेळ आहे, कसं वाटतं एकंदरीत? अतिशय आल्यानंतरच ग्राउंड मैदान बघून अगदी भारावून गेलो आहे, कारण चांगल्या प्रकारचं इथे नियोजन आपल्याला बघायला मिळतं आहे, आणि अशा पद्धतीचं ग्राउंड आपल्याला खेळायला मिळतं, हे आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे। तर अक्षय, आपण कणकवली तालुका प्रथमच घेऊन आलेलो आहोत। एकंदरीत आपले प्लेयर कणकवली लीग भरपूर होतात, तर आपल्या प्लेयरांचा परफॉर्मन्ससुद्धा चांगला असतो। या ठिकाणी परफॉर्मन्स सगळे चांगलं करण्यासाठीच आलेले आहेत। तर एकंदरीत आपली टीम आणि आपल्या टीममध्ये 2 आयकॉन आहेत, स्पॉन्सरने आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे। तर एकंदरीत त्याबद्दल काय म्हणशील तू?
खरं तर पहिल्यांदा आपण आलो होतो, याच्या अगोदर एक टुर्नामेंट झाली होती तेव्हा आपली कणकवलीची एंट्री झाली होती. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आज आपण आउट ऑफ आपले जिल्हा आपण येतो आहे डिस्ट्रिक्ट इथे खेळायला आणि स्पॉन्सरने आपल्यावर जास्त विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर आमच्या टीममध्ये पण 2 आयकॉन अवेलेबल आहेत, ते पण एक व्यावसायिक खेळ खेळत आहेत आणि खरोखरच ते आपलं चांगला गेम करतील यावर काही शंका नाही. ओके, थँक्यू अक्षय. त्यानंतर मित्रांनो हे बघा, मॅचच्या आधी सर्व प्लेयर प्रॅक्टिस वगैरे करतात, एकमेकाला भेटत आहेत, हस्तंदलन करतायत. हे बघा सर्व प्लेयर प्रॅक्टिस सेशन चालू आहे. त्यानंतर आमचे किट घेऊन येताना रजत कदम, त्यानंतर अनिकेत कांबळे. किट आ गया है. नमस्कार मित्रांनो. बघा सर्वांनी किट वगैरे आणलेले आहेत. या आमचे कुडाळचे जोएल सोहेल शेख, रुपेश तांडेल सर्व आमचेच प्लेयर आहेत, पण पहिली मॅच यांची आणि आमचीच आहे. आमचा आबा बघा कसं येतोय. तरी बघा ट्रॉफी बघा, अतिशय छान अशी ट्रॉफी आहे. त्यानंतर बघा पहिली मॅच आता सुरू होते आणि त्याची एंट्री बघा, अतिशय शिस्तबद्ध असं या ठिकाणचं नियोजन असतं. दर्जेदार टुर्नामेंट असते. तर बघा या ठिकाणावरून संपूर्ण प्लेयर आत जात आहेत. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांना विनंती, आपणही मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी यायचं आहे. थोड्याच वेळात त्या स्पर्धेची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतोय. गोवा राज्याची मानाची, गोवा राज्याच्या शिरपेटात मानाचा तुरा रोवणारी एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख, अशी स्पर्धा काही क्षणातच सुरू होणार आहे आणि या स्पर्धेच्या आणि त्यानंतर या स्पर्धेला ही सुरुवात होईल असा इतिवृत्तांत या मैदानावरनं आपण सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवत आहोत. एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा. निश्चितपणे या क्रिकेट स्पर्धेचा बोलबाला हा 1 वर्षानंतर होणारी क्रिकेट स्पर्धा मात्र एवढे वर्ष. तरी बघा मित्रांनो, आता आमचा पहिला सामना सुरू होतोय. अगदी त्यांनी सांगितलेल्या वेळेमध्येच हा सामना सुरू होतोय. सन्माननीय अशोक नाईक स्पर्धेचा अधिकृत पहिला चेंडू विकास कदम हा फलंदाज. के लिए अच्छी गेंद, इस बार बैकफुट पर खेलना चाहते थे लेकिन भीतरी किनारा बल्ले से लगी, पैरों पे टकरा दी हुई विकेट. बुलर लेन की गेंद, बहुत अच्छी गेंद, हल्का सा अपील जरूर. आगे निकलकर गेंद को ड्राइव किया. इस बार बहुत अच्छी फील्डिंग, रन के लिए आगे निकले थे, खतरा बन सकता था. एक अच्छी फील्डिंग, तेजी के साथ गेंद को थ्रो किया विकेट कीपर के साथ. वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम इस बार फिर से अच्छी गेंद ड्राइव किया. इस बार शॉर्ट मिड विकेट पर फील्डर, और जब तक नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो करते एक सिंगल को पूरा किया, अपना खाता खोला. इस 1 रन के साथ खेल पहले ओवर का समाप्त हुआ. स्कोर 2 अंकों में तब्दील होता हुआ 10 पर पहुंचा.